नमस्कार नायगावकरांनो. आपल्या नायगाव पोलीस चौकी ते संटेक रोड या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या की रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत काम सुरू राहील. यामागचा उद्देशही योग्य होता. दिवसा नागरिकांना कमी त्रास व्हावा, वाहतूक सुरळीत राहावी आणि काम जलद गतीने पूर्ण व्हावे. मात्र काल रात्री 11:41 मी स्वतः या संपूर्ण मार्गाची पाहणी केली. त्यावेळी ना कामगार दिसले, ना यंत्रसामग्री दिसली आणि ना कोणतेही काम सुरू असल्याचे दिसले. आणि ही केवळ एका दिवसाची गोष्ट नाही. मागील महिन्यातही मी 4 ते 5 वेळा रात्री या मार्गावरून गेलो आहे. तेव्हाही अनेकदा अशीच परिस्थिती दिसली. मात्र तेव्हा मनात आशा होती की काम वेगाने पूर्ण होईल, नागरिकांना दिलेला त्रास काही दिवसांचा असेल आणि अखेर चांगला रस्ता मिळेल. पण आज परिस्थिती अशी आहे की रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. अनेक ठिकाणी लेव्हलिंग बाकी आहे, अंतिम डांबरीकरण बाकी आहे आणि पावसाळा अगदी दारात उभा आहे. त्यामुळे काही स्वाभाविक प्रश्न निर्माण होतात. जर रात्री काम सुरू राहणार असेल तर ते प्रत्यक्षात सुरू आहे का? रस्ता अजून अपूर्ण असताना उपलब्ध वेळेचा पूर्ण उपयोग केला जात आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे का? विकास कामांना आमचा विरोध नाही. उलट नायगावमध्ये दर्जेदार रस्ते व्हावेत, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि विकासाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत हीच प्रत्येक नायगावकराची इच्छा आहे. मात्र विकास कामांबरोबर पारदर्शकता आणि नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण या रस्त्याचा वापर दररोज हजारो नागरिक करतात. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग आणि स्थानिक व्यापारी या सर्वांचा या मार्गाशी रोज संबंध येतो. आज आपण प्रश्न विचारत आहोत ते विरोधासाठी नाही, तर काम वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी. म्हणून संबंधित प्रशासन, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींनी या कामाच्या सद्यस्थितीबाबत स्पष्ट माहिती द्यावी आणि पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत ही अपेक्षा आहे. तसेच सर्व नायगावकरांना एक विनंती आहे. आपणही जागरूक नागरिक म्हणून आळीपाळीने रात्री या कामांची पाहणी करूया. प्रत्यक्षात काम सुरू आहे का, किती प्रगती होत आहे यावर लक्ष ठेवूया. कारण विकासाची कामे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून त्यावर लक्ष ठेवणे ही नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे. चला, आपण सर्व मिळून नायगावच्या विकासासाठी सकारात्मकपणे आवाज उठवूया आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी जागरूक राहूया. जय महाराष्ट्र.